नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते। पावसाळा सुरू झाला की बाजारात छान अशा हिरव्यागार रानभाज्या यायला सुरुवात होते आणि त्यातलीच आज एक भाजी मी बनवणार आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण बनवणार आहोत मस्त अशी कुरडूची भाजी। तर बघू शकता भाजी किती छान आणि हिरवीगार आहे, कोवळी आहे आणि तर ही भाजी आपण आता बनवणार आहे। भाजी मी स्वच्छ निवडून घेते। चला तर असे पानं निवडून घ्यायचे आहे भाजीचे। हे बघा, छान अशी भाजी आपण निवडून घेऊया। भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण माती असते आणि आता आपण छान बारीक कापून घेऊया। तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण। लसूण मी सालीसकट ठेचून घेतलेला आहे। मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही कधी खाल्ली आहे का हो कुरडूची भाजी किंवा पावसाळ्यामध्ये येणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या तुम्ही खाल्लेल्या आहे का? आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ह्या कुरडूची भाजी अशी खूप इकडे तिकडे गावाला उगलेली असायची आणि छान असे गुलाबी त्याला तुरे यायचे वरती। पण तेव्हा आम्हाला माहीतच नव्हतं की कुरडूची भाजी ही खाल्ली पण जाते आणि आमच्याकडे ती कोणी खायचीच नाही कारण गावाला भरपूर साऱ्या भाज्या असायच्या। ते पण जेव्हा मुंबईला आले तेव्हापासून इकडे बघायला लागलो आम्ही आजूबाजूचे भाजीवाले ज्या टोपलीवाल्या आहे, ज्या गावाल्या बायका मस्त भाज्या घेऊन येतात आणि आजूबाजूची लोक जेव्हा त्या भाज्या बनवायचे तेव्हा आम्हाला कळलं की मग त्यांच्याकडे टेस्ट केल्यानंतर कळलं की अरे वा, ह्या भाज्या तर छानच लागत आहेत। मग तेव्हापासून आम्ही ह्या भाज्या खायला सुरुवात केली। तर खूप छान लागतात। तुम्ही जर खाल्लेली नसेल तर नक्कीच करून बघा। आणि पालेभाजीला नेहमी परतून झाल्यानंतरच मीठ टाकायचं आहे कारण ती परतल्यानंतर खूपच थोडी होते। आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। असं म्हणतात की त्या सीझनमध्ये आलेल्या भाज्या आणि फळं ही खायलाच पाहिजे। अशा पद्धतीने तयार झालेली आहे कुरडूची भाजी। तर खाल्लेली नसेल तर नक्की ट्राय करा ह्या पावसाळ्यामध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।